नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर परत आलो EPFOच्या नवीन बातमीसोबत. माहिती जाणून घेण्यापूर्वी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आजची EPFOबद्दल महत्त्वाचे अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूया. इथे बघा, हेडलाईन बघा इथे मित्रांनो. नवऱ्यानंतर पत्नीला कधी मिळते पेन्शन हे आपण येथे जाणून घेऊयात. इथे बघा, खाजगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 12% PF फंडात जमा करतात. ही रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दिली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दिली जाते. निवृत्तीनंतर पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला PFचे पैसे मिळतात का त्याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे बघूया. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. जर तुम्ही खाजगी कंपनीत 10 वर्षेही काम केले असेल तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र ठरता. ही पेन्शन कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दिली जाते. आता अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला पेन्शनचा लाभ मिळतो का त्याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे बघूया. तर इथे बघा, खाजगी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याची जबाबदारी EPFOची आहे. EPF हा एक भविष्य निर्वाह निधीचा एक प्रकार आहे जो कर्मचाऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दिला जातो. दर महिन्याला कर्मचारी त्यांच्या पगारातील ठराविक रक्कम EPF फंडात जमा करतो. तर इथे बघा, तुम्हाला पेन्शन कधी मिळते. सरकारने निवृत्तीचे वय 58 वर्षे निश्चित केले आहे. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या रकमेचा काही भाग PF फंडात आणि काही भाग EPSमध्ये जमा केला जातो. कर्मचारी वयाची 58 वर्षे ओलांडल्यावर तो या निधीतून पैसे काढू शकतो. कर्मचारी PF खात्यातून एक रक्कम काढू शकतात. तर EPS खात्यात जमा केलेला निधी कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दिला जातो. तर पत्नीला पेन्शन कधी मिळते. 58 वर्षानंतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला त्याच्या पेन्शनचा हक्क मिळतो. यासह नॉमिनीला संपूर्ण रक्कम मिळते. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर निवृत्तीवेतनाची अर्धी रक्कम त्याच्या पत्नीला दिली जाते. सेवानिवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास ही रक्कम पत्नीला पेन्शन म्हणून दिली जाते. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमधील अंतर जेवढे जास्त तेवढे पेन्शन रक्कम कमी असते. पुढे बघा, विधवांसाठी पेन्शनची रक्कम पेन्शन अमाऊंट 1000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर विधवा पत्नीला पेन्शन म्हणून 1000 रुपये मिळतात. तर ही झाली पेन्शनबद्दल EPFO अत्यंत महत्त्वाची अपडेट. तर अशाच प्रकारचे तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब